ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचा उद्या ठाणे दौरा। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विचार मंथन करणार। डोंबिवलीतल्या खंबारपाडा इथं पालिकेची कारवाई। उद्यानासाठी राखीव जागेवर अनधिकृत बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरनं महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा। निवडणुकीला सर्वच जण स्थानिक स्वराज्य संस्था महायुती म्हणून एकत्रितच लढवेल, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। नवी मुंबईतील खाडी किनारी वनमंत्री गणेश नाईकांचा पाहणी दौरा। गणेश नाईक यांचा प्लास्टिक मुक्त खाडी करण्याचा निर्धार। नंदुरबारमध्ये 13 वर्षीय मुलीची आत्महत्या। सुलतानपूरच्या शासकीय आश्रमशाळेतली घटना। घटनेची माहिती मिळताच आमदार राजेश पाडवी यांची घटनास्थळी धाव। अकोल्यात 11वी मध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या। आत्महत्येला पोलीस जबाबदार असल्याचा कुटुंबियांचा आरोप। कोल्हापूरमध्ये शाहू जनसंघर्ष सेना आक्रमक। प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आंदोलन। महाराज चौकात आंदोलन करत प्रशांत कोरटकरांचा निषेध। नाशिकमधल्या एका कॅफेवर आमदार देवयानी फरांदे यांचा छापा। तरुण मुलामुलींना 100 ते 200 रुपयात रूम्स दिल्या जात असल्याचा आरोप। आणि पालघरमध्ये यूएस फार्मा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला भीषण आग। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।